या स्पर्धेत अजून एक नवीन आपण निर्णय घेणार आहोत. पहिला हा पॉवर प्ले पहिल्या षटकातच राहील. हा बॉलर पॉवर प्ले असेल आणि बॅट्समन दुसऱ्या षटकात, तिसऱ्या षटकात किंवा चौथ्या षटकात कधीही पॉवर प्ले घेऊ शकतो, याची नोंद घ्या. दुसऱ्या पॉवर प्ले हा बॅटिंग पॉवर प्ले असेल तर तो डिसिजन फलंदाजावर राहील की दुसऱ्या षटकात घ्यायचं, तिसऱ्या षटकात किंवा चौथ्या. शेवटच्या षटकात घेता येणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. आपण टॉस बॉक्सकडे पाहतोय. मान्यवर आलेत. घोसाळा विभाग आपण नायनेकर पाहतोय, समीर घोसाळकर पाहतोय आणि विनायकजी धामणे पाहतोय, संकेतजी देशमुख पाहतोय. दोन दिग्गजांच्या मध्ये लढाई आहे. काही नागोठणा विभागाचा दिग्गज म्हणजे लालू आणि एक आहे रोयाचा धुरंधर म्हणजे तेजस नरे. नाणेफेक जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. या सामन्यातील पहिल्या सामन्यातील सामनावीर शंतनू आष्टीकर आपण यायचं आहे आणि आपला मानाचा सामनावीर किताब घेऊन जायचा आहे. पहिला पॉवर प्ले हा बॉलर पॉवर प्ले असेल, दुसरा मॅनेटर पॉवर प्ले बॅट्समनचा असेल तो त्याला मर्जीला वाटेल तेव्हा घेऊ शकतो. अर्थात दुसऱ्या षटकात, तिसऱ्या षटकात किंवा चौथ्या षटकात, पाचव्या षटकात घेऊ शकणार नाही, याची सुद्धा नोंद घ्या. बॉल चॉईस करून जायचं आहे. इथंच बॉल चॉईस करून जा. चला, शंतनू आष्टीकर ज्याने फलंदाजी करताना बहुमूल्य 16 धावा केल्या आणि गोलंदाजी करताना एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केला, तो शंतनू आष्टीकर ठरतोय या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला, चला सन्माननीय रविराज मोरे आणि जनार्दनजी मोरे आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचा शुभ सन्मान करायचा, ज्याने 16 धावांची बहादर केली आणि गोलंदाजी करताना एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केला, तो शंतनू आष्टीकर तो या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय रविराजजी मोरे आणि जनार्दनजी मोरे आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचा शुभ सन्मान करताना दोन्ही संघाने एक विनंती असेल मित्रांनो, आपला 12वा प्रतिनिधी अर्थात रिप्रेझेंटेटिव्ह इथे समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. नक्कीच एक वेगळा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो आयोजकांच्या माध्यमातून. फलंदाजासाठी नक्कीच ॲडव्हान्टेज असणार आहे. आपण पहिलं अर्थात 2 षटक जे P1चं असणार आहे पॉवर प्लेचं, तर पहिलं षटक आपण पाहतोय बॉलर पॉवर प्ले असणार आहे. आणि नक्कीच आपण पाहतोय जनार्दनजी मोरे यांचा शुभ सन्मान करताना आपण पाहतोय मनोज कुमार शिंदे.
मित्रांनो आपला 12 प्रतिनिधी रिप्रेझेंटेटिव्ह इथे समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे, कारण ही खूप मोठी स्पर्धा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विकेट प्रत्येक धावेचा इथे आम्हाला लेखाजोखा मांडून ठेवायचा असल्यामुळे आपला 12 प्रतिनिधी इथे पाठवायचं आहे मित्रांनो. आपण पाहतो या स्पर्धेतील दुसरा सामना अर्थातच प्रेरणा 11 खैरवाडी नागोटणी चिकणी विपक्ष आपण पाहतो आयुष आरव 11 अष्टमी जितेंद्र 11. नाणेफेकीचा कौल झाला, नशिबाची साथ मिळाली ते अर्थातच आयुष आरव 11 या संघाला. आणि प्रथमतः स्वाभाविकपणे अर्थातच निर्णय घेण्यात आला तो क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं, अर्थातच पाचारण धाडलं गेलं ते प्रेरणा 11 खैरवाडी या संघाला. आपण पाहतोय सलामीची जोडी निलेश पिंपळे, त्याच्या समवेत आपण पाहतोय सनी धुमाळ. एक आक्रमक असलेली ही फलंदाजी सलामीची जोडी आपण पाहतोय. मैदानामध्ये हजर देखील झालेली आहे. चला क्षेत्ररक्षण मित्रांनो, सुंदरसं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने खेळवायचे असल्यामुळे आपल्याकडे थोडंसं वेळ कमी आहे. प्रत्येकाला मैदानामध्ये उतरल्यानंतर एक विनंती असेल, प्रत्येकाने वेळेचं बंधन पाळायचं आहे आणि थोडंसं स्पीडअप देखील करायचं आहे. आपण पाहतो या स्पर्धेतील अर्थातच नारायण देवजी शिंदे स्मृतिचषक या स्पर्धेतील आज पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय दुसरा सामना प्रेरणा 11 खैरवाडी विपक्ष आपण पाहतो आयुष आरव 11. नाणेफेकीचा कौल झाला आणि प्रथमतः आपण पाहतो आयुष आरव 11 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आपला प्रतिस्पर्धी प्रेरणा 11 खैरवाडी नागोटणी चिकणी या संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर एक रोहाचा नक्कीच अष्टपैलू खेळाडू, अर्थातच रोहाचा पहिला बायकरमॅन अर्थात तेजस नरेला आपण पाहतोय. त्याच्या विरोधात आपण पाहतोय नक्कीच राजेश पिंपळे याचा संघ. 10वी चषकामध्ये या दोन खेळाडूंमध्ये तुंबल खेळ झाला होता. नक्कीच राजेश पिंपळे देखील फलंदाजी पाहिली, 5 सलगचे षटकार आणि त्याच्यानंतरची आलेली फलंदाजी तेजस नरेच्या माध्यमातून सलगचे 6 चौकार आपण पाहिले. आणि इथे मात्र सामना चालू होतोय. मॅच इज ऑन. पहिलं षटकातील पहिला चेंडून आपण पाहतोय तेजस नरे याला स्ट्राईकला असेल निलेश पिंपळे. P1चा पहिला षटक, एक 5-6 पावलांचा रनअप जरी स्लो असलं मात्र भेदक गोलंदाजी असलेला हा गोलंदाज. अनेक वेळा त्याची आपण गोलंदाजी पाहिली आहे. फलंदाजांना मात्र नेस्तनाबूत नामोहरण करणारी कळा मात्र त्याच्यामध्ये आहे. आज पण अनेक वेळा तशी गोलंदाजी पाहिली. आज कशा प्रकारे गोलंदाजी राहील, कारण स्पर्धा बदलली आहे, समोरचा संघ देखील बदललेला आपण पाहतोय. 2 गाव मिळून एक संघ अशी ही नक्कीच भावना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देखील पाहतोय. P1चं पहिलं षटकातील पहिला चेंडू स्ट्राईकला आपण पाहतोय निलेश पिंपळे. पहिला चेंडू सुंदर चेंडू आपण पाहिला. चेंडू पडल्यानंतर चेंडून थोडासा काटा बदलला, चेंडू स्थिरावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू मात्र जातोय निर्धाव. चांगली सुरुवात आपल्याला तेजस नरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्ट्राईकला असेल निलेश पिंपळे. हा देखील एक आक्रमक विस्फोटक फलंदाज आहे. आता मात्र पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. इट्स अ वाईट. पंचांचे हात हवेत समांतर. धाव जमा होईल अव्वंतर. एक चेंडू धाव संख्या धाव फलक आपल्याला पाहायला मिळते ती 1 धाव. प्रत्येक चेंडू विचार विनिमय करून नक्कीच फेकावा लागतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतो बॅट्सकडे पॉईंट रिझनमध्ये ते चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले रनिंग आपल्याला 2 फलंदाजांच्या माध्यमातून या मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू धाव फलकावर धावा देखील 2 आपल्याला पाहायला मिळतात.
आता स्ट्राईकला असेल सनी धुमाल. एका आघाडीला आलेला फलंदाज मात्र पहिला चेंडू या षटकातील फेस करेल. तेजस नरे आपण पाहतोय गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. षटक क्रमांक पहिलं चेंडू क्रमांक तिसरा घेऊन इथे आडवा बॅटने केला गेला चेंडू आपण पाहतोय. चेंडू जातोय डीप 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 मिड विकेट मध्ये चौकार. पहिला चौकार येतोय. ऐकूया डेझेला. इथे मात्र सुरेख फटका आपण पाहतोय. F1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. मैदानामध्ये मात्र धुमाकूळ घालताना आपल्याला पाहायला मिळतोय तेजस नरे, ज्याला नक्कीच कंजूस प्रकारची गोलंदाजी करणारा म्हणून गोलंदाज पाहिलं जातो त्याच्याकडे. त्याच्या अगेन्स्ट इथे मात्र आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. अटॅक इज द बेस्ट डिपेंड. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव. जर तुम्हाला गोलंदाजाच्या विरोधात वाचायचं असेल तर त्याच्या विरोधात तुम्हाला आक्रमक व्हावं लागतंय. तशी गोलंदाजी आपल्याला सनी धुमालच्या माध्यमातून पाहतोय. इथे मात्र समजदार क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. इथे एक धाव घेण्याचं माणूस होतं निलेश, तो मात्र धाडस काही झालं नाही. चेंडू जातोय निर्धाव. थोडंसं का होईना पण कमबॅक करतोय तो हा गोलंदाज तेजस नरे. या षटकातील शेवटचा आणि अखेरचा एक चेंडू येणं बाकी. आपण धावसंख्या पाहतोय 12 धावा फलकावर. नाही दाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिला नक्कीच. चेंडू जातोय निर्धाव. षटक क्रमांक पहिलं येतोय संपुष्टात. पहिल्या षटका अखेर आपण पाहतोय बिनबाद 12 अशी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. जिथे आपण पाहिलं फलंदाज सनी धुमालच्या माध्यमातून मात्र एक चौकार आणि एक षटकार आला. तदनंतर मात्र थोडंसं का होईना पण कमबॅक केलं गेलं ते तेजस नरेच्या माध्यमातून. पहिल्या षटका अखेर बिनबाद 12 अशी सुस्थिती आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाची. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय अजून एक रोह्याचा नक्कीच अष्टपैलू खेळाडू अर्थातच सागर बोबड. मजबूत फलंदाजी मजबूत गोलंदाजी असलेले हे दोनही संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. नक्कीच एक घमासान युद्ध आपल्याला मैदानामध्ये ह्या सामन्यामध्ये निश्चितपणे पाहायला मिळेल. इकडे राजेश निले असेल, निलेश पिंपळे असेल, सनी धुमाल असेल, अजून इकडे सागर बोबड, तेजस नरे, राजूला आपण पाहतोय. आज मात्र खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचा पैसा वसूल करणारा हा सामना होईल, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नसेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर बिनबाद 12 धावा. सागर बोबडला आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये चेंडू क्रमांक पहिला. स्लोअर वन चेंज ऑफ पेस आपण पाहिलं. अगदी हलका त्या चेंडूला फेकला. फलंदाजाने वेलीस ओळखला आणि सहजरित्या मात्र क्रिकेटचा नियम आहे मित्रांनो, चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. तशाच पद्धतीचा हा सन्मान दिला गेला गोलंदाजाला. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या चेंडू अखेर बिनबाद 13 धावा. आता स्ट्राईकला आपण पाहतो ज्याच्या बॅटमधून तेजस नरेच्या अगेन्स्ट एक चौकार आणि षटकाराला तोच फलंदाज सनी धुमाल. इथे मात्र अजून एक दर्जेदार फटका. इथे मात्र असे क्षेत्ररक्षक पकडला जातोय. झेल समाप्त होते सनी धुमालचा खेळ. आपण पाहिलं नक्कीच पहिला फलंदाज इथे माघारी परतला. लॉंग ऑफ मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र ज्या क्षेत्ररक्षकाला त्या सीमारेषेवर तैनात केलं गेलं त्याची तपश्चर्या मात्र इथे आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळाली. सहजरित्या आलेला झेल पकडला आणि पहिला महत्त्वाचा फलंदाज अर्थात आघाडीला आलेला फलंदाज सनी धुमाल याची खेळी मात्र संपुष्टात आली. त्याच्या बदली आलेला आपण पाहतोय नवीन फलंदाज अर्थात निलेश भोसले. निलेश पिंपलेला आपण पाहतोय सलामीला आला. त्याच्या आता जोडीला नक्कीच जुलेला अर्थातच निलेश भोसले. स्ट्राईकला देखील आपण पाहतो निलेशला आणि नॉन स्ट्राईकला देखील आपण पाहतो निलेश. आणि गोलंदाजी ट्रॅकवर पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतो आपला संघाला गोलंदाज सागर बोबाड. षटकातील तिसरा चेंडू. इथे मात्र आता कमबॅक केलं गेलं. आपल्या संघाला महत्त्वाचा विकेट प्राप्त करून दिलाय.
चांगला आपण पटका पाहतोय, अगदी जमिनीला गुदगुल्या करणारा हा चेंडू चेंडू वाढवतोय, फेकण्याचा प्रयत्न करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे होणार नाही. एका धावेने धावफलक पुढे जाईल. आपण पाहतोय 3 चेंडू अखेर 1 गडी बाद धावफलकावर धावा 14 धावा. पहिल्या षटकामध्ये जी आक्रमक सुरुवात झाली होती त्याला नक्कीच थोडंसं लगाम लावण्याचं काम निश्चितपणे या गोलंदाज अर्थात सागर बोबटच्या आपल्याला माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे मात्र नक्कीच चांगला फटका आपण पाहतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय दर्जेदार चौकार. चार चेंडू अखेर आपण पाहतो 18 धावा फलकावर. इथे मात्र चांगला फटका आपल्याला निलेश पिंपळेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सागर बोबटच्या अगेन्स्ट नक्कीच आक्रमक रूप आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच टेक्निकली दृष्ट्या सक्षम असलेला फटका, अजून एक सलगचा दुसरा चौकार. पण धावसंख्या पाहतो 22 धावा. आता मात्र हा फलंदाज आपल्याला गोलंदाजाच्या भावनांशी खेळताना पाहायला मिळतोय. या संपूर्ण मैदानामध्ये चारी साईडला फटके खेळताना पाहायला मिळतो तो निलेश. आता मात्र थोडंसं दडपण, दबाव, प्रेशर निश्चितपणे हा गोलंदाज हाताळताना पाहायला मिळतो. जो गोलंदाज पहिल्या 3 चेंडूमध्ये अत्यंत प्रभावी मारा करत होता तो गोलंदाज इथे मात्र आता धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय सागर बोबड. या एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या 1 गडी बाद 23 अशी आपल्याला पाहायला मिळते ती नागोडे चिकणी या संघाकडून. चांगला चेंडू आपण पाहिला, सहजरित्या चेंडूला स्टिअर केला. तिथे असेल क्षेत्ररक्षक, चेंडू अडवेल, फेकेल तो पण एक धाव मात्र निश्चितपणे गोला केली जाते. एका धावेने धावफलक पुढे जातोय. षटक क्रमांक 2 येते संपुष्टात. 2 षटका अखेर आपण पाहतो 1 गड्याच्या मोबदल्यात 24 धावा धावफलकावर. म्हणजे ज्या धावा पहिल्या षटकामध्ये नक्कीच 12 धावा होत्या तीच सरासरी आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये राखलेली पाहायला मिळते. त्या बदल्यात निश्चितपणे महत्त्वाचा फलंदाज सनी धुमाल अर्थात ज्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक मोठा वेग हिट अर्थात षटकाराला होता तो फलंदाज मात्र आपल्याला बाद जरूर झालेला पाहायला मिळाला. मात्र धावसंख्या 24 देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 30 स्वतःच पहिलं घेऊन येतो तो गोलंदाज निमेश. 12 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर 24 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा जमविल्या गेल्या. नक्कीच एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती फलंदाजी करणाऱ्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश पिंपळे असेल स्ट्राईकला सलामीला आलेला फलंदाज, त्याच्या समवेत आपण पाहतोय निलेश भोसले आणि गोलंदाजीची धुरा सांभाळेल अर्थातच नवीन गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये निमेश याला. चांगल्या पद्धतीचा चेंडू, नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये खेळण्याचे मनसुबे होते मात्र चेंडू आणि बॅट यांचा कोणत्याही प्रकारचा समन्वय झाला नाही. चेंडू स्थिरावेल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, यष्टिरक्षक मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये गोलंदाज इथे मात्र यशस्वी होतोय. आता शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता नक्कीच तितकंच चांगलं कॉन्टॅक्ट झालं नाही. एक धाव मात्र निश्चितपणे गोळा केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा आपण पाहतोय सहजरित्या सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन दी विकेट आपल्याला या 2 फलंदाजांच्या माध्यमातून मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 चेंडू अखेर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर जोडली जाते ती 1 गड्याच्या मोबदल्यात 26 धावा. आता मात्र चेंडू बाद चिकाडा. इथे मात्र झेल सोडला जातोय मित्रांनो. झेल सोडणं अर्थात निलेश पिंपळे सारख्या फलंदाजाला इथे जीवनदान देणं म्हणजे हे खूप महागात पडू शकतोय.
या एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा धावफलकावर. 3 चेंडू बाकी. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज निमेश पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईकला असेल फलंदाज निलेश भोसले. सुरेख फटका 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून. मित्रांनो, जसा सुईमधून धागा विणावा ना त्या पद्धतीचा हा फटका रचला आणि कमवल्या नक्कीच 4 धावा. ऐकूया आपण डीजेला. कोलाडी विभाग प्रमुख नक्कीच निलेश गोरिवले आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. कोलाड विभाग प्रमुख निलेश गोरिवले, सन्माननीय निलेशजी गोरिवले आपणास विनंती करतो आपण देखील इथे यायचं आहे. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. षटकातील शेवटचा आणि अंतिम एक चेंडू येणं बाकी. आपण धावसंख्या पाहतोय 1 गड्याच्या मोबदल्यात 32 धावा फलकावला. स्ट्राईकला पाहतोय आपण निलेश पिंपळे. आघाडीला सलामीला आलेला फलंदाज मात्र आज आपल्या नावाला लौकिकाला अजूनपर्यंत खऱ्या अर्थाने साजेशी फलंदाजी मात्र काही करता आलेली नाही. इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहिला. पहिला चेंडू देखील निर्धाव फेकला. त्यानंतर आलेला हा शेवटचा चेंडू देखील अप्रतिम फेकला गेला. षटक क्रमांक 3 येथे संपुष्टात. तिसऱ्या षटकाखेर आपण पाहतोय 1 गडी बाद 32 धावा फलकावर. म्हणजे सुरेख गोलंदाजी केली या गोलंदाजाने. 6 चेंडू मैदानामध्ये हाताळल्यानंतर फक्त 8 धावा खर्च केल्या. पहिले जे गोलंदाज महत्त्वाचे होते त्याच्या तुलनेत मात्र हा गोलंदाज आपल्याला बराचसा प्रभावी ठरताना पाहायला मिळाला. चौथ्या षटकाचा खेळ चालू होईल तोपर्यंत आपण ऐकूया डीजेला. आव्हान असणार आहे दोन्ही संघांसमोर. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर ज्याने इनिंगचं पहिलं षटक साकारलं होतं तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आणि ते मात्र आपण फलंदाजी अर्थातच बॅटिंग पॉवर प्ले पाहतोय. फलंदाजांना ॲडव्हान्टेज असणार आहे या क्षेत्रामध्ये. षटक क्रमांक 4 त्यामध्ये आपण पाहतोय तेजस होणारे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. स्ट्राईकला असेल निलेश भोसले. चांगला चेंडू आपण पाहतोय. निश्चितपणे लॉंग ऑन रेझनमध्ये चेंडू केला गेला. राजू वाघमारे तिथे असेल. चेंडू अडवतोय फेकतोय तो पण 1 धाव फलकावर ॲड केली जाईल. एका धावेने आपण पाहतोय 33 धावा फलकावर लगावल्या गेल्यात त्या फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. अर्थातच आपण पाहतोय प्रेरणा 11 खैरवाडी नागोंडी चिकणी या संघाकडून आपण पाहतोय 33 धावा फलकावर. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल तेजस सनरे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत असणार आहे. तिथे असेल क्षेत्ररक्षक आणि पकडला जातोय. झेल समाप्त होतोय. निलेश पिंपळे
ट्रॅकवर तेजस नरई. चांगला फटका आपण पाहतोय. तिथे असेल क्षेत्ररक्षक नक्कीच कन्फ्यूज झालं. झेल पकडायचा काय चेंडू अडवायचा. जोपर्यंत चेंडू अडवेल फेकेन तोपर्यंत 2 धावा धावून सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावानंतर आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलका धावा जोडल्या जातात. त्या चौथ्या षटकातील 3 चेंडू अखेर 35 धावा. इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला इथून मात्र धावांचा वनवा पेटवावा लागेल. गतिमान अवस्था प्राप्त करावी लागेल. इथे मात्र मोठा फटका निश्चितपणे खेळला गेला. तिथे असेल राजू वाघमारे आणि इथे मात्र चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक फलंदाज मात्र माघारी परततोय. अजून एक विकेटचं पतन. थँक्यू सो मच डीजे. आपण पाहतोय धावसंख्या चौथ्या षटकातील 4 चेंडू अखेर. हॅलो 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 चालू आहे. हॅलो 3 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा. हॅलो ज्या धावा आपण पाहिल्या ना 2 षटकामध्ये 24 धावा जमवल्या त्या ते सातत्य मात्र पुढे फलंदाजी करणाऱ्या हॅलो. मात्र संघाला काही राखता आलं नाही. तिथून मात्र कमबॅक केलं गेला. निमिष हॅलो चिक ज्याने षटक क्रमांक 3 हाताळला त्याने 8 धावा खर्च केल्या. तर हॅलो. नंतरचा आलेला गोलंदाज हॅलो. संघाचा संगणक ज्याने मात्र कमालीच कमबॅक केला. नक्कीच आपल्या हॅलो. संघाला या सामन्यामध्ये शिरकाव करून दिलं. हॅलो तेजस अरे पण पाहतोय. हॅलो 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 चिक चालू आहे. त्याची ते आहे ते शेल पण त्याची टाकल्याबद्दल चेंज केलं नाही ना. हॅलो षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. गोलंदाज तेजस नरळे. इथे मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मगाशी म्हटलं होतं मित्रांनो. रिव्हर्स स्वीप म्हणजे दुधारी तलवार. लगी तो आबादी नाही तो बरबादी. इथे मात्र आपण पाहिलं चेंडू आणि बॅट यांचा कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट होत नाही. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो तो तेजस नरे या गोलंदाजाच्या माध्यमातून. षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आणि अजून आपण पाहतोय तसाच रिझल्ट पाहतोय. अजून एक फलंदाज मात्र माघारी परततोय. कमबॅक आणि कमबॅक पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो सुनीलजी गावस्करांचं एक वाक्य आहे क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडूवर नव्याने संधी मिळत असते आणि ती संधी पकडून तुम्हाला त्या संधीचं सोनं करायचं असतं आणि तेच आपण पाहिलं तेजस नरे या गोलंदाजाच्या माध्यमातून. हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये 12 धावा निश्चितपणे महागडा ठरताना पाहायला मिळाला आणि इथे मात्र चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. महत्त्वाची असे 2 फलंदाज माघारी पाठवले आणि धावा फक्त खर्च केले आपल्या षटकामध्ये 3 धावा. इथे मात्र कमबॅक नक्कीच चांगलं करून देतो तो तेजस नरे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावर धावा जोडल्या जातात. 4 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा. म्हणजे आपण पाहिलं पहिल्या 12 चेंडूमध्ये 24 धावा आल्या. त्याच्यानंतरच्या पुढच्या 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 11 धावा आपल्या धावफलकावर येताना पाहायला मिळाल्या. मित्रांनो आपण अनेक वेळा ऐकतो क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आपल्याला मैदानामध्ये या सामन्याद्वारे पाहायला मिळतोय. चल यानंतर होणारा सामना या स्पर्धेतील या पहिल्या फेरीतील 3रा सामना. स्वयंभू भुवनेश्वर खारापटी विपक्ष चौंडेश्वरी वरवटणे आर के गौलवाडी. दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल मित्रांनो आपण लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. समालोचन कक्ष आपल्या प्रतीक्षित असेल. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर अर्थातच पी हनामरीचं षटक ज्याला स्लॉग ओव्हर म्हटलं जातं. हर्षल सोडेवाळे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक त्याचं पहिलं आणि संघाचं इनिंगचं अखेरचं षटक. सुरेख चेंडू आपण पाहिला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र आपण पाहिला चेंडू आणि बॅट यांचा तितकासा संपर्क झाला नाही. निश्चितपणे एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव इथे देखील जमा होईल. या 2 धावानंतर आपण पाहतोय धावसंख्या पाहायला मिळते ती 37 या धावसंख्येवर.
निलेश भोसले आणि आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला असेल फलंदाज मयूर हेंडे. या मात्र दोनही फलंदाजांना मोठी जबाबदारी असणार आहे, कारण अंतिम 5 चेंडू असणाऱ्या शिल्लक त्यामध्ये किती धावा जमविल्या जातील. जर एक माफक सन्मानजनक आव्हान उभं करायचं असेल तर इथून मात्र मोठे फटके सातत्याने मैदानामध्ये खेळावे लागते. आपण पाहतोय चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझनमध्ये, चेंडू अडविला जातोय, एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला माहिती आहे एकेरी दुहेरीने निश्चितपणे फरक पडणार नाही. मोठ्या फटक्यांपासून चौकार आणि षटकारांपासून या फलंदाजांना वंचित ठेवावं लागेल, या फलंदाजांना रोखावं लागेल. या एका धावेनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 38 धावा. षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज हर्षल पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र नक्कीच ताकदीचा वापर, टायमिंग होतोय प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, येतोय महत्वाचा षटकार. कमॉन डीजे. नक्कीच एक नवसंजीवनी दिलासा देणारा हा फटका. धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा धावफलकावर. अंतिम 3 चेंडू येणं बाकी. आता मात्र थोडंसं दडपण निश्चितपणे या गोलंदाजावर असणार आहे. सन्माननीय दत्ताजी मागावकर, आपण असं विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. लॉंग अँड स्ट्रॉंग हा देखील जातो चेंडू सीमा पार. सलगचा दुसरा षटकार. आक्रमक रूप आपल्याला या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अजून देखील एक चांगला स्कोर इथे होऊ शकतोय. सलगचे 2 मोठे फटके निश्चितपणे या फलंदाजाच्या माध्यमातून आलेले आपण पाहतोय. मयूर हेंडे मात्र इथं आपण पाहत सलगचे 2 षटकार. इथे मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल हा फलंदाज. हॅट्रिक सजवणार का, त्याचं ते स्वप्न पूर्ण करणार की या षटकामध्ये कमबॅक करणार गोलंदाज हर्षल सोडेवाले. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 50 धावा. संघाचं अर्धशतक मात्र साजरं केलं जाते. अंतिम शेवटचे 2 चेंडू असणार आहेत. इथे मात्र फलंदाज तयारीत असेल, अर्थातच हॅट्रिक मी बनवणार आणि त्यापासून मला मात्र रोखायचं आहे असं गोलंदाज म्हणत असेल. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते गोलंदाज हर्षल सोडेवाले. इथे मात्र हॅट्रिक लॉंग अँड स्ट्रॉंग. चेंडू जातोय सीमा पार. इट्स यूज द 6. कम ऑन डीजे. बघतायत, धन्यवाद. इथे मात्र नक्कीच मयूर हेंडे म्हणतोय वाडा कोणाचा पण असो, राडा आम्ही पण करणार. इथे मात्र सलगचे 3 चेंडू आपण पाहतोय सीमारेषा पार. धावसंख्या इथे मात्र सह्याद्रीच्या रांगांप्रमाणे आपल्याला उंच उंच वाढताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 56 धावा. अब तक 56. शेवटचा खेळचा चेंडू. हा चेंडू काय होणार, निर्धाव की षटकार. चांगला चेंडू आपण पाहतोय. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं खराब क्षेत्ररक्षक निश्चितपणे त्याचा फायदा उचलतील आणि महत्वाची धावा, अर्थात 2 धावा. इथे मात्र आपण पाहतोय जो संघ धावांसाठी मैदानामध्ये संघर्ष करत होता, झगडत होता, तो संघ इथे मात्र आता या षटकानंतर नक्कीच सुस्थितीत आपल्याला जाताना पाहायला मिळतो. अर्थातच त्यामध्ये खारीचा वाटा उचललाय तो फलंदाज मयूर हेंडे, ज्याच्या बॅटमध्ये 3 सलगचे षटकार आल्याने आपल्या संघाला मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलं. आपण पाहतोय 5 षटकार धावसंख्या धावफलकावर लगावली गेली. 58 धावा बनवल्या आणि 59 धावांचं आव्हान दिलं गेलं. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. येणारे 30 चेंडू आणि 59 धावांचं आव्हान असणार आहे. हे आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल की ते आव्हानापासून रोखलं जाईल ते आपण पाहणार आहोत नक्कीच पुढच्या इनिंगमध्ये. जोपर्यंत फलंदाज येतील सलामीला तोपर्यंत आपण देऊया डीजेला संधी. कम ऑन डीजे.
शिंदे यांनी त्यांचा सत्कार करावा त्यांनी विनंती. आपण चालू आहे. हॅलो हॅलो हा बा हा येतोय आवाज लागेल. आहे का या ठिकाणी उदयजी खामकर यांचा जो काय पुष्पगुच्छ शाल आणि एक सन्मान चिन्ह म्हणून त्यांचं निलेश गोरेवले यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचबरोबर उदयजी खामकर यांचा देखील या ठिकाणी कोल्हापूर विभागातील शिवसेनेचे दोन्ही तरुण नेते की ज्यांनी शिवसेना कोल्हापूर विभागात चांगल्या तऱ्हेने रुजवली आणि चांगल्या तऱ्हेने वाढवण्याचं काम जे करतायत उदयजी खामकर असेल तर निलेश गोरेवले असेल यांचा देखील आमच्या शिंदे कुटुंबियांतर्फे सन्मान. त्याचबरोबर रोहा ग्रामीणचे असोसिएशनचे अध्यक्ष व माझ्या भावाचा जिगरी यार ज्याला म्हटलं जातं ते आमचे माझा एक छोटासा भाऊ म्हणून ज्याला नेहमीच आम्हाला त्याचा मान सन्मान असतो आमचा संकेत देशमुख यांचा देखील आमच्या कुटुंबियांतर्फे एक पुष्पगुच्छ एक सन्मान चिन्ह व मानाची शाल आपण पाहतोय नक्कीच 30 चेंडूमध्ये 59 धावांचे आव्हान दिलं गेले आणि ते आव्हान पार करण्यासाठी आपल्याला सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तेजस सुनारे त्याच्या समवेत आपण पाहतोय सागर बोबड एक अष्टपैलू खेळाडू आता मात्र ॲज अ बॅटर आपल्याला मैदानामध्ये दोन्हीही फलंदाज पाहायला मिळतील आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीची धुरा सांभाळली अर्थातच पहिलं षटक हाताळेल गोलंदाज मयूर हेंडे ज्याने या सामन्यामध्ये नक्कीच एक नवसंजीवनी निर्माण केली ज्याच्या बॅटमधून सलगचे 3 मोठे फटके आले होते तो मयूर हेंडे आपण पाहतोय. आता मात्र वेगळं कॅरेक्टर असणार आहे वेगळी भूमिका असणार आहे अर्थातच गोलंदाजीची धुरा सांभाळेल. RTPL मध्ये नक्कीच बेस्ट बॉलर म्हणून ज्या गोलंदाजाला नामांकित केलं गेलं होतं तोच गोलंदाज आपल्या संघासाठी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं स्वतःचं देखील पहिलं आणि संघाचं देखील पहिलं षटक हाताळेल. विनंती असेल भुवनेश्वर संघ आणि विनंती असेल प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय वरवटणे तोच आहे ना स्वयंभू भुवनेश्वर खारापटी वर्सेस चोंडेश्वरी वरवटणे आणि RK गौलवाडी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. पहिला चेंडू षटकार मारला तर तेजस नरे याला 200 रुपये आणि मयूरने जर विकेट घेतला तर त्याला देखील 200 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू हवेला असणार आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय मात्र चेंडू पासून थोडासा दूर राहिला चांगले प्रयत्न केले गेले मात्र चेंडू जातोय सीमा पार. इथे मात्र चौकार अभी तो चौका मारा है चक्का अभी बाकी है आगाज देखा है अपने अंजाम अभी बाकी है. सुरेख फटका आपण पाहतोय चेंडू गेला सीमा रेषा पार. आपण पाहतोय P1चं पहिलं षटक असणार आहे त्यामध्ये नक्कीच फलंदाज दोन्ही फलंदाज मात्र मोठ्या फटक्यांसाठी तयार असणार आहेत. तशी सुरुवात देखील आपल्याला तेजस नरेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला चेंडू मात्र पॉईंट रिझनमध्ये चौकारासाठी वसूल केला गेला. षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय मयूर हेंडे. चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा होता नक्कीच पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. पंचांचा हात हवेत समांतर धाव जमा होईल अव्वंतर एका धावेत धाव फलक पुढे जाईल. एक चेंडू धावसंख्या धाव फलकावर आपण धावा पाहतोय 5. इथे मात्र गोलंदाजाला नक्कीच फर्स्ट वॉर्निंग दिली गेली पंचांकडून.
तर याच्यानंतरचा जर असा चेंडू वाताला निश्चितपणे कारवाई केली जाईल असंच काहीतरी पंच सांगतात मयूर हेंडे या गोलंदाजाला. एक चेंडू धावसंख्या धाव फलकावर बिनबाद 5 धावा. आता मात्र शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. पंचांकडे अपील केलं गेलं मात्र पंचांनी निश्चितपणे अपील फेटाळलं. थोडासा आत येणारा इनस्विंग प्रकारचा चेंडू निश्चितपणे हाताळला तो गोलंदाज मयूर हेंडे. 2 चेंडू धाव फलकावर धावा आपण पाहतोय बिनबाद 5 धावा. ऑफ स्टंपवर शेपल होऊन नक्कीच निश्चितपणे बॅकवर्ड स्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता सागर याचा मात्र चेंडू तेजस याचा मात्र चेंडूपर्यंत काही पोहोचता आलं नाही. निर्धाव चेंडू फेकला जातो आपण पाहतोय मयूर हेंडेच्या माध्यमातून. इथे मात्र जोरदार अपील केलं गेलं बाटकटचे नक्कीच आणि शंका मात्र इथे समाप्त केली जाते. कोणत्याही प्रकारचं इथे आपण पाहतोय धाव खर्च करत नाही तो गोलंदाज मयूर हेंडे. पहिला चेंडू आपण पहिला चौकारासाठी खर्च केला तदनंतरचा वाईट चेंडू तिथून मात्र 2 चेंडू इथे मात्र अप्रतिम फेकले गेले. कोणत्याही प्रकारची धाव खर्च केली गेली नाही. 3 चेंडू अखेर आपण पाहतोय धावसंख्या धाव फलकावर बिनबाद 5 धावा. जिथे 30 चेंडू आणि 58 धावा 59 धावांचं आव्हान आहे तिथे मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी मयूर हेंडेच्या माध्यमातून. इथे मात्र पाहतो चेंडूची बॅटची कडा. इथे मात्र पहिला विकेटचा पतन. तेजस बॅक टू द पवेलियन. पहिला मोठा हादरा बसतोय अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघाला. जोपर्यंत नवीन फलंदाज होईल जॉईन तोपर्यंत देऊया आपण डीजेला संधी. चार चेंडू अखेर आपण पाहतोय 5 धावा धाव फलकावर. फलंदाज नवीन आपण पाहतोय अनिल वाडकर. पहिला चेंडू फेस करेल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सूर्य चेंडू आपण पाहतोय तिथे असेल क्षेत्ररक्षक. चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव इथे निश्चितपणे जमा केली जाते. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 5 चेंडू अखेर आपण पाहतोय गडी बाद 6 धावा धाव फलकावर. ज्या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर 4 धावा खर्च केल्या होत्या त्याने मात्र इथे कमबॅक केलेला आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात तेजस नरे जो मात्र फलंदाज आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आज मात्र त्याला स्वस्तामध्ये माघारी परतवलं. का माझ्या हाती चेंडू सोपवला, का माझ्या हाती P1चं पहिलं षटक गोलंदाजी करण्यासाठी मला म्हटलं गेलं आणि त्याचं मात्र प्रात्यक्षिक मैदानामध्ये हा गोलंदाज आपल्याला देताना पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू घेऊन धावसंख्या आपण पाहतोय गडी बाद 6 धावा धाव फलकावर. फुल टॉस चेंडू. इथे मात्र हा बोनस पद्धतीचा चेंडू आणि त्याला मात्र सहजरित्या स्वीकारलंय. चेंडूला भिरकावलं दिलाय. सीमारेषा पार येतोय या इनिंगचा पहिला षटकार. कमांड इज
आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा अर्थातच फलंदाजीने स्वीकारलाय. बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. अनिकेत देवरी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 12 धावा खर्च केल्या गेल्या मयूर हिंडेच्या माध्यमातून. पहिल्या इनिंगमध्ये देखील आपण पाहिलं 12 धावा खर्च केल्या होत्या तेजस सनरे. इथे मात्र आपण पाहतोय सामना आपण बरोबरीच सामना चाललेला आहे. अनिल वाडकर असेल स्ट्राईकला. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सागर बोबड आणि गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक स्वतःच पहिलं संघाचं दुसरं. इथे मात्र आपण पाहतो मोठा फटका अर्थात जिथे कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नसेल. नो मॅच लँड मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय दर्जेदार चौकार. पाहतोय इथे माझं चौकाराने स्वागत केलं गेले. अर्थातच गोलंदाज अनिकेत देवरी असं अनिल वाडकर आपण पाहतोय चांगली फलंदाजी करतो. या चौकाराच्या सहाय्याने पाहतोय आपण 16 धावा फलकावर. एक गड्याच्या मोबदल्यात महत्वाचा फलंदाज निश्चितपणे माघारी परतला तेजस नरे. एक अष्टपैलू खेळाडू आज मात्र 16 आपल्या संघाला नाराज करताना आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळाला. सुरेख चेंडू. इथे मात्र कमबॅक करणार चेंडू. इथे जोरदार अपील केलं गेलंय मात्र बोल झालं काय. इथे मात्र फलंदाज फर्निचर डिस्ट्रॉय केला. अजून एक फलंदाज माघारी परततोय. अनिल बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. आपण पाहिलं ज्याच्या बॅटमधून चौकार आला होता त्या फलंदाजाला इथे मात्र माघारी परतवलं. कमबॅक केलं गेलं ते अनिकेत देवरीच्या माध्यमातून. 2 चेंडू अखेर आपण पाहतोय. धावसंख्या धावफलका 16. आता नवीन फलंदाज प्रियश आपण पाहतोय. एक लेफ्ट हँडेड बॅट्समॅन अर्थात डावखुरा फलंदाज असणार आहे. जेव्हा गोलंदाजासमोर लेफ्ट हँडेड बॅट्समॅन येतो तेव्हा नक्कीच त्याला देखील प्रश्नचिन्ह निर्माण होते की या गोलंदाजाला कोणत्या वेगाने चेंडू फेकावा की कोणत्या टप्प्यावर चेंडू फेकावा. एक नक्कीच ॲडव्हान्टेज असतो प्रत्येक लेफ्ट हँडेड बॅट्समनला. धावसंख्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात 16 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिला चेंडू चौकारासाठी खर्च केल्यानंतर तिथून मात्र अतिशय दर्जेदार अर्थातच यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू हाताळला गेला. आणि आपण पाहिलं अनिल वाडकर हा फलंदाज जो मात्र आक्रमक ठरू पाहत होता त्या फलंदाजाला मात्र निश्चितपणे माघारी पाठवलं गेलं. षटकातील पुढील चेंडू गुण गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत देवरे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय नजाकत बरा. इथे मात्र प्रेझन्स ऑफ माइंड. शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ असं याचं ज्वलंत उदाहरण मात्र आपण प्रियसच्या बॅटमधून येणारा चौकार आपल्याला दाखवून देतोय. सहजरित्या या 4 धावा वसूल केल्या गेल्या. या चौकारानंतर आपण पाहतो धावसंख्या धावफलकावर दुसऱ्या षटकातील 3 चेंडू अखेर 2 गाड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. अनिकेत देवरे. स्ट्राईकला असेल प्रियेश. आता देखील आपण चांगलं सेन्सिबल क्रिकेट प्रियेशच्या माध्यमातून पाहतोय. चांगला फटका होता. एक धाव निश्चितपणे अर्जित केली जाते. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. जी सरासरी राखायची आहे प्रति षटकामध्ये ती मात्र निश्चितपणे राखली जाते. ती फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. महत्त्वाचे फलंदाज निश्चितपणे बाद झाले मात्र त्याचा दबाव दडपण कुठेही जाणवू देत नाही हे दोन्ही फलंदाज. सागर बोबड अजूनपर्यंत मात्र या मैदानामध्ये बॅट तितकीशीच चमकली नाही आहे. तितकीशीच तळपली नाही आहे. मात्र हा फलंदाज कोणत्याही क्षणी सामन्याचा निर्णय कुठेही फिरवू शकतो. अशा प्रकारची फलंदाजी आपण अनेक वेळा पाहिली आहे. षटकातील पुढील चेंडू घेऊन अनिकेत देवरे पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे आपण पाहतो कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये मात्र समजदार क्रिकेट आपण सागर बोबटच्या माध्यमातून पाहतोय. कम ऑन डीजे.
फलंदाज आक्रमक ठरू पाहत होता, तो फलंदाज मात्र माघारी परततोय, कमबॅक करून देतोय तो गोलंदाज अनिकेत देवरे. षटक क्रमांक 2 मात्र येतोय संपुष्टात. 2 षटका अखेर आपण पाहतोय 3 गाड्यांच्या मोबदल्यात 25 धावा धाव फलकावर. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होईल तोपर्यंत आपण देऊया डीजेला संधी. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव फलकावर धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात 25 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि अद्याप 34 धावांची गरज आहे. आणि नक्कीच जो आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय आणि आमच्याकडून जे प्रत्येक विकेट प्रत्येक धावेचा लेखा जो का आम्ही तुमच्यापर्यंत मांडतोय ते मांडण्यासाठी आमचे नक्कीच गुणलेखक मित्र अर्थातच प्रवीणजी ॲडव्होकेट प्रवीणजी भोनगे नक्कीच अगदीच बिनचूक पद्धतीने त्यांची देखील कार्यप्रणाली ते चालू आहे. त्यांचं देखील महत्त्वाचं कार्य ते असणार आहे. जेवढं काम समालोचकाचं असतं त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं काम आपण पाहतोय गुणलेखकाचं असतं. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पुन्हा एकदा गोलंदाज पाहतोय. पहिल्या षटकामध्ये ज्याला पाहिलं मयूर हेंडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र पंच दोन्ही हात हवेत समांतर करून नक्कीच हा चेंडू अवैध असल्याचा निर्वाळा देतात. अवैध प्रकारची गोलंदाजी दंडात्मक कारवाई केली जाते. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 26 धावा आपण पाहतोय धाव फलकावर लगावल्या गेल्यात. येणारे 18 चेंडू आणि अद्याप 33 धावांची गरज असणार आहे ती फलंदाजी करणाऱ्या संघाला. 18 चेंडू 33 धावांची गरज. या ठिकाणी आमच्या वडिलांच्या स्मरणार्थ ही क्रिकेट स्पर्धा ठेवली आणि या स्पर्धेसाठी एक कोलाड विभागातील एक क्रिकेटचं मोठं नाव की सगळ्या ठिकाणी असू द्या. ही स्पर्धा रायगडमध्ये कुठेही असू द्या, रायगड जिल्हा प्रीमियर लीग असू द्या, रोहा प्रीमियर लीग असू द्या, कोलाड प्रीमियर लीग असू द्या, या सर्व लीगमध्ये ज्यांचं नाव घेतल्याशिवाय ती स्पर्धा होत नाही असे बाळा महाबले हे कोलाडचं क्रिकेटचं एक नवीन नेतृत्व जे तयार झालंय आणि ते देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी त्यांनी उपस्थिती लावले. तर आमचं कुटुंबियांतर्फे त्यांचा देखील पुष्पगुच्छ शाल व सन्मान चिन्ह देऊन त्यांचंही या ठिकाणी आमच्या कुटुंबियांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित मान्यवरांची हजेरी लागते आहे. नक्कीच एकापेक्षा एका रती महारथी आपण उपस्थित मान्यवर पाहतोय. स्पर्धा देखील खूप महत्त्वाची अर्थातच या विभाग अर्थातच या रोहा शहरात परेश पालकर इथे आपण पाहतोय फुलटॉस पद्धतीचा चेंडू तिथे असेल क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॅकवर्ड स्पेअरलेगच्या दिशेने मारला गेला फटका. इथे मात्र पंचांनी दंडात्मक कारवाई केली जाते. 9+1 अशा 2 बोनस पद्धतीच्या या धावा निश्चितपणे धाव फलकावर ॲड केल्या जातील. या 2 धावानंतर आपण पाहतोय धावसंख्या धाव फलकावर असेल ती 35 धावा. इथे मात्र खराब गोलंदाजी, तो गोलंदाज पहिल्या षटकामध्ये अत्यंत प्रभावी मारा करताना आपल्याला पाहायला मिळाला, तो गोलंदाज आता या षटकामध्ये मात्र खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो ना मित्रांनो. एखादा खराब चेंडू तुमच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरवू शकतो आणि तशीच गोलंदाजी आपल्याला मयूर हेंडेच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा देखील चेंडू आपण पाहतोय फुलटॉस मध्ये चेंडू तिथे असेल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय फेकतोय. त्याच दरम्यान विनंती असेल किशोरभाई मात्रे आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावर. चोंडेश्वरी वरवटण्याचे स्पॉन्सर आहेत किशोरभाई मात्रे आणि विशाल मात्रे. या आपण दोन्ही मान्यवर या. किशोरभाई मात्रे यांचं नाव तसं का रोहा तालुक्याला काही नवीन नाही आहे, पण त्यांनी देखील क्रिकेटसाठी आपलं योगदान दिलंय
आणि योगदान देत असतात आणि म्हणून त्यांनी देखील या स्पर्धेत त्यांचा संघ घेऊन ते आलेत. त्यामुळे त्यांचा देखील या आमच्या शिंदे कुटुंबातर्फे निश्चित स्वागत आणि त्यांचा सत्कार मी माझे बंधू तुषारजी शिंदे यांना करायला सांगतोय. धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा फलकावर. आपण पाहतोय या षटकातील शेवटचा आणि अंतिम एक चेंडू येणं बाकी, म्हणजे येणारे 13 चेंडूची गरज असणार आहे प्रेमी सर. येणारे 13 चेंडू आणि 19 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. विनंती असेल भुवनेश्वर संघाचा संघनायक या आपला प्रतिस्पर्धी संघ हजर झालाय. भुवनेश्वर संघ ग्रामीण धमाका, ज्याप्रमाणे पवन केने चमकला, पवन केनेवर जो पैशाचा वर्षाव झाला, कदाचित ग्रामीण चषकात याही असा चमत्कार होऊ शकतो. मात्र खेळाडू तसा झाला पाहिजे, त्याचा परफॉर्मन्स तसा झाला पाहिजे. भाऊ शेलार तिकडे सज्ज आहेत, हेमंत सनस सज्ज आहेत, पण त्यांनी बंड सुद्धा तयार ठेवलेत. पण परफॉर्मन्स तसा झाला ते मैदानात जातील आणि ती रील सुद्धा व्हायरल होईल. रोहाचे आशेरथी मारत आहेत, तिथं बाळाशेठ माबळे आहेत, संकेतजी देशमुख आलेत, अलंकार खांडेकर आहेत, हे सुद्धा तयार आहेत. कारण धमाका म्हणला की काहीतरी धमाका होणं गरजेचं असतं मैदानात. तसे धमाके व्हायला सुरुवात. हा स्पर्धेतील पहिला दिवस. तेरा चेंडू आणि 19 धावांची गरज. हा चेंडू खूप सारा निर्णायक असणार आहे. हा चेंडू जर निर्धाव केला गेला तर मात्र गोलंदाजी करणारा संघ थोडासा का होईना आपण कमबॅक करू शकतो. पण जर काय या चेंडूवर चौकार षटकार आला तर मात्र या सामन्यावर पूर्णपणे पकड मजबूत करेल तो फलंदाजी करणारा चेंडू. येणारे 13 चेंडू 19 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज मयूर हेंडे. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज फैजान. सुरेख चेंडू, अप्रतिम आपण पाहिलं कमबॅक करणारा हा चेंडू. इथे मात्र कहाणी में ट्विस्ट है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. येणारे 12 चेंडू आणि अद्याप 19 धावांची गरज. मित्रांनो, हा सामना अजूनही कुठेही कसाही जाऊ शकतोय. कोणताही संघ या सामन्यामध्ये बाजी पलटवू शकतोय. येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. विनंती असेल भुवनेश्वर संघाचा संघनायक आणि चोंडेश्वरी वरवटणे संघाचा संघनायक या आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया, घेऊया. इथे टॉस बॉक्स मध्ये होईल नाणेफेकीचा. बाळाशेठ माबळे, अलंकारजी खांडेकर आणि संकेतजी देशमुख या आपण अशुभ हस्ते करूया सामन्याचा नाणेफेक. जीटी स्पोर्टच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा अनुभवतोय आणि त्यासाठी रोहायकरांना आपला हक्काचं व्यासपीठ, रोहेकरांना हक्काचं व्यासपीठ खेल की दुनिया म्हणून ज्याच्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन जीटी स्पोर्ट आपल्या सेवेसाठी दाखल होत आहे. जे याने चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा. सामन्याचा आपण धमाका पाहतोय. चोंडेश्वरी वरवटणे की स्वयं भुवनेश्वर संघ जिंकतोय. नाणेफेक निर्णय काय असेल? फिल्डिंग दादा, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांना आम्ही 40-50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. 40-50 धावा रोखण्याचा. असे कोणते गोलंदाज आहेत त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे? एक अल्पेश आहे, तुषार आहे, जय आहे. समोरचा संघ आपण पाहतोय चोंडेश्वरी कडसुरे वरवटणे आणि आपण पाहतोय किशोर म्हात्रे आणि विशाल म्हात्रे आणि हा संघ पुरस्कृत केलाय. संघ मालक इथं आलाय. परफॉर्मन्स कसा होईल? परफॉर्मन्स चांगला करण्याचा प्रयत्न करू आणि 100% देण्याचा पण प्रयत्न करू. 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू.
म्हणजे ही रसिका प्रेक्षकांना पाहण्यासारखा सामना होईल. 100%. तुम्ही दोघांना संघांना खूप खूप शुभेच्छा. आपण जाऊया मान्यवरांना घेऊन व्यासपीठावर माझ्यासोबत जोडलेत. थँक्यू सो मच तुषार सर. आपण पाहतोय जिथे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना हा महत्त्वाचा चेंडू होता आणि त्या चेंडूवर आपण पाहिलं फलंदाजी निश्चितपणे मौल्यवान अशा 4 धावा वसूल केल्या आणि मात्र या सामन्याचं चित्र स्वरूप समीकरण पूर्णपणे आपल्याला बदलताना पाहायला मिळते. येणारे 11 चेंडू आणि 15 धावांची अद्याप गरज असणार आहे ते फलंदाजी करणाऱ्या संघाला. 11 चेंडू 15 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राजेश पिंपळे उर्फ लाल्या, ज्याने 10वी चषकामध्ये सलगचे 5 षटकार लगावले होते. तोच आता आपण पाहतो ॲज अ बॉलर म्हणजे गोलंदाजीची धुरा सांभाळतोय राजेश पिंपळे उर्फ लाल्या. 11 चेंडू 15 धावांची गरज. अकरा चेंडू 15 धावांची गरज आपण पाहतोय. स्ट्राईकला असेल फलंदाज फैजान, नॉन स्ट्राईकिंगला आपण पाहतोय हर्षल सोडेवाळे. गोलंदाजी ट्रॅकवर लाल्या. प्रियशला आपण पाहतोय स्ट्राईकला निर्धाव चेंडू फेकला जातोय. नक्कीच कमबॅक करतोय गोलंदाज. असेच निर्धाव चेंडू सातत्याने मैदानामध्ये फेकावे लागतील. असेच जर चेंडू निर्धाव सातत्याने मैदानामध्ये आले तर हा सामना नक्कीच अंतिम चेंडूपर्यंत जाईल, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नसेल. जर विकेटची हॅट्रिक घेतली गोलंदाजांनी तर सन्माननीय बालाजी महाबळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे लाल्यासाठी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू अगदी हलक्या हातात चेंडूला स्टेअर केला. एकदा इथे घेतली गेली. मयूर हिंडेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगला थ्रो पाहतोय. 2 धावा निश्चितपणे जमा केल्या जातील. धावसंख्या आपण पाहतोय 46 धावा म्हणजे येणारे 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. अजूनही आपण पाहतोय सामना कुठेही कसाही आणि कधीही जाऊ शकतोय. 9 चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज लाल्याला आणि स्ट्राईकला आपण पाहतोय प्रियश. त्या दरम्यान आपण पाहतोय आमचे सासरे महेंद्रभाई भोईर भिलजी मधील एक जबरदस्त डेकोरेटर म्हणून त्यांचं नाव आहे माऊली डेकोरेटर्स. ते यांनी भरपूर आम्हाला योगदान अशी मदत केली आणि त्यांचे जावई किशोर जावरे यांना सुद्धा विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून गणेशजी पाटील आपण सुद्धा यांचा यथोचित मान सन्मान करूया. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह, कारण आमच्यासाठी भरपूर धावपळ म्हणजे 3-4 दिवस डीजे सेटअप डीजे लाईव्ह करण्यासाठी ज्यांनी महत्वाची भूमिका ज्यांनी बजावली सात चेंडू 10 धावांची गरज. इथे मात्र प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागते. प्रत्येक धावेसाठी मैदानामध्ये जगडावा लागते. येणारे 7 चेंडू 10 धावांची गरज. 7 चेंडू 10 धावा. 10 धावा 7 चेंडू. हा चेंडू निर्णायक असेल. हा चेंडू निर्धाव गेला किंवा जर विकेट आला तर नक्कीच आपण पाहतोय कमबॅक करेल तो गोलंदाजी करणारा संघ आणि या चेंडूवर जर दुहेरी चौकार षटकार आला तर नक्कीच हा सामना झुकवेल तो फलंदाजी करणाऱ्या संघाकडे. येणारे 7 चेंडू 10 धावांची गरज. आपण स्ट्राईकला पाहतोय हर्षल सोडेवाले आणि गोलंदाजी ट्रॅकवर असेल गोलंदाज राजेश पिंपळे उर्फ लाल्या. 7 चेंडू 10 धावांची गरज. इथे मात्र काय घडतंय काय बिघडते पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. अवैध प्रकारची गोलंदाजी. हा चेंडू खेळण्यास अयोग्य होता. पंचांचा निर्णय येतोय. येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. 7 चेंडू 9 धावांची गरज. 7 चेंडू 9 धावा. इथे मात्र आपण पाहतोय फ्री हिटचा चेंडू. चेंडू बराच काळ हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल झेल पकडेल फेकेल तो 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या जातात. या 2 धाव्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थातच 52 म्हणजे 6 चेंडू 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज. तर मैदानात जरा पाणी घेऊन जायचं आहे. कमांड इज
आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय माने सज्ज होईल. नक्कीच 6 चेंडूमध्ये 7 धावा डिफेन्स करण्याची जबाबदारी या गोलंदाजावर असणार आहे. जे नक्कीच हा महारथी गोलंदाज महागडे ठरले असताना एक महत्त्वाची मोलाची भूमिका निश्चितपणे कर्णधाराने त्याच्या खांद्यावर जी जबाबदारी सोपवली ना ती कामगिरी त्याला यशस्वीरित्या पार पडायची आहे. आणि आपण पाहतोय स्ट्राईकला ज्याच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आला होता तो फलंदाज अर्थातच एक लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रियेशला आपण पाहतोय स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला असेल हर्षद सोडेवाले. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय माने 6 चेंडू 7 धावा डिफेन्स करण्याची जबाबदारी. पहिला चेंडू फेकेल. स्ट्राईकला आपण पाहतोय प्रियेश. इथे मात्र मोठा फटका केलाय. चेंडू खाली लाल्या येतोय आणि इथे मात्र काय घडतंय महत्वाचा फलंदाज महत्वाच्या क्षणी माघारी परततोय. प्रियेश बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. अंतर कापण्यामध्ये अयशस्वी ठरला आणि फलंदाज मात्र माघारी परतला. येणारे 5 चेंडू 7 धावांची गरज. अक्षय माने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली ती मात्र निश्चितपणे करण्यासाठी मी मैदानामध्ये प्रयत्न करणार. मात्र त्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल. पहिला चेंडू आपण पाहिला महत्वाचा ठरला. टर्निंग पॉइंट ठरू शकतो हा चेंडू. येणारे 5 चेंडू 7 धावांची गरज. आपण पाहतोय नवीन फलंदाज अर्थात निमिष ज्याने षटक क्रमांक 3 हाताळलं. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. तोच फलंदाज आता मात्र आज बॅटर आपण पाहतोय. येणारे 5 चेंडू 7 धावांची गरज. एक चेंडू खूप सारा महत्वाचा ठरेल. येणारा चेंडू आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय अक्षय माने. चेंडू क्रमांक 2 घेऊन स्ट्राईकला सज्ज होतोय फलंदाज निमिष. इथे मात्र पंचांकडे जोरदार अपील केलं गेलंय मित्रांनो. इथे मात्र प्रेक्षकांचा पैसा वसूल करणारा हा सामना. मित्रांनो हा सामना इक्वेल होता जनरल ऑडमध्ये आणि आता हा सामना जाऊन पोचलाय तो म्हणजे ICU. आणि अर्थातच या सामन्याला लागले ते म्हणजे व्हेंटिलेटर. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण रोखणार आणि कोण ठोकणार. येणारे 4 चेंडू 7 धावांची गरज. इथे मात्र अक्षय माने कमबॅक करून देतोय आपल्या स्वतःला आणि आपल्या संघाला. 4 चेंडू 7 धावांची गरज. इथे मात्र अजून एक दर्जेदार चेंडू. इथे मात्र पंचांकडे अपील केले जाते. कहाणी में ट्विस्ट है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. इथे मी म्हटलं होतं मित्रांनो एक चेंडू खूप सारा महत्त्वाचा ठरेल. जिथे 6 चेंडूमध्ये 7 धावांचं एक आव्हान असं वाटलं होतं की फलंदाजी करणारा संघ हे आव्हान सहजरित्या पार करेल. मात्र अक्षय माने गोलंदाजी ट्रॅकवर आला. मोठी भूमिका त्याच्या हाती सोपवली कर्णधारांनी आणि ती भूमिका मात्र ते कॅरेक्टर मात्र व्यवस्थितरित्या आपल्याला पार पडताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय. आता येणारे 3 चेंडू 7 धावांची गरज. किस्मत किसका साथ देगा, कौन जीतेगा कौन हारेगा, कौन बनेगा जीत का दावेदार, कौन बनेगा हार का जिम्मेदार. 3 चेंडू 7 धावांची गरज. आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागं मात्र यशस्वीरित्या काम केलं जाते ते निलेश भोसलेच्या माध्यमातून. हे मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारं कार्य आहे. येणारे 3 चेंडू 7 धावांची गरज. आणि आपण पाहतोय योगेश स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईक एंडला हर्षल सोडेवाले. मात्र गोलंदाजी अप्रतिम करतोय तो गोलंदाज अक्षय माने. 3 चेंडू 7 धावांची गरज. 7 धावा 3 चेंडू. अजून एक दर्जेदार चेंडू. इथे मात्र फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या जातात. अजून एक फलंदाज धावचीत स्वरूपात बाद होतोय. मित्रांनो हे क्रिकेट हे असं असतं. तुम्ही भूतकाळात काय केलंय, तुम्ही भविष्यकाळामध्ये काय करणार आहात
त्यापेक्षा तुमचा परफॉर्मन्स वर्तमान काळामध्ये कसा आहे याच्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जातं. तेच आपण पाहतोय. येणारे 2 चेंडू 7 धावांची गरज असणार आहे. विकेट फलंदाजी करणाऱ्या संघाच्या जास्त गेलेल्या आहेत. स्पर्धेचे नियम असे आहेत की जर सामना टाय झाला तर पहिला विकेटवर, आणि विकेट जर टाय असतील तर पहिला नाणेफेक झाला असेल त्या टॉसवर निर्णय दिला जाईल. 2 चेंडू 7 धावा या कंपल्सरी बनवायच्या आहेत, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाच्या विकेट जास्त गेलेल्या आहेत. याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. येणारे 2 चेंडू 7 धावांची गरज. अप्रतिम. इथे मात्र व्हेरिएशनचा इकॉनॉमिकल तालमेल साधणारी गोलंदाजी. इथे मात्र सजवते गोलंदाज अक्षय माने. 2 चेंडू 7 धावा. फुलटॉस चेंडू आपण पाहतोय मित्रांनो. एक तुमचा चुकीचा निर्णय, एक खराब चेंडू सामन्याचं चित्र, संपूर्ण दिवसाची मेहनत फुकट घालवू शकतोय. 1 चेंडू आणि 1 धाव ही कंपल्सरी आहे. मित्रांनो, आपण अनेक वेळा पाहिलंय, ऐकलंय, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट सरडा राजकारण कधीही रंग बदलू शकतात, कधीही रंग उधळू शकतात. आपण पाहिलं की जिथे 6 चेंडूमध्ये 7 धावा असताना मात्र फलंदाज माघारी परतत होते. जिथे 2 चेंडूमध्ये 7 धावांचं आव्हान आलं तेव्हा असं वाटलं होतं की गोलंदाजी करणारा संघ हा सामना सहज जिंकेल. मात्र पुन्हा एकदा या सामन्याने रंग बदलला, रंग उधळला. आता 1 चेंडू 1 धाव ही कंपल्सरी आहे. इथे मात्र प्रेक्षकांचा पैसा वसूल करणारा सामना आपण पाहतोय. हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना, काळजाचा ठोका सुकवणारा सामना. 1 चेंडू 1 धाव. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण ठोकणार आणि कोण रोखणार. 1 चेंडू 1 धाव. हर्षल सोडेवाले आपण पाहतोय स्ट्राईकला, ज्याच्या बॅटमधून महत्वाच्या क्षणी मात्र मोठा फटका आला. अक्षय माने कमबॅक करावं लागेल. इथे मात्र कमबॅक केलं गेलंय ते अर्थात हर्षल सोडेवालेच्या माध्यमातून. 1 चेंडू 1 धाव. एक चेंडू 1 धाव. इथे मात्र आपण पाहतोय नक्कीच फलंदाजी करणारा संघ इथे कमबॅक करतोय, विजय संपादन करतोय. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. त्याच्या हारलेल्या संघाचे सुद्धा मनापासून कौतुक. सामना गेला कुठे याला म्हणतात रोहा ग्रामीण धमाका. असे धमाके तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायला लागेल. GT स्पोर्ट्स सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आणि नो डाऊट या सामन्यातील सामनावीर ज्याला मोक्याच्या क्षणी षटकार हवा होता त्यांनी मोक्याच्या क्षणी षटकार ठोकला, तोच ठरतो या सामन्यातील सामनावीर हर्षद सोडेवाला. या क्या बात है. सोडेवाल्याने तर सोडेच काढले. चांगल्या पद्धतीचा सामना पण पाहिला.